नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत 364 पदासंदर्भाची भरती प्रक्रिया वाहन चालक या पदासाठी असेल। म्हणजे ड्रायव्हर या पदासाठी मुंबईच्या अंतर्गत 364 पदासंदर्भाची सविस्तर जाहिरात म्हणजेच परमनंट पदासंदर्भाची ही जाहिरात आहे। ही जाहिरात संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। जे विद्यार्थी ड्रायव्हर मित्र आहेत तर त्यांना परमनंट पदाची जर गरज असेल त्यांनी हा संपूर्ण व्हिडिओ पहा। काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला या संदर्भात काही अधिक माहिती हवी असेल, व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, बॅच जॉईन करायची असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। परत एकदा नंबर रिपीट करतोय, 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर सविस्तर जाहिरात या ठिकाणी आपण समजून घेऊया। मुंबईच्या अंतर्गत जी बेस्ट बसेस आहेत तर त्या बेस्ट बसेसच्या अंतर्गत ही सविस्तर जाहिरात आहे। बस वाहक या पदासंदर्भाची सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे, म्हणजे ही परमनंट पदासंदर्भाची भरती प्रक्रिया असेल। तर यामध्ये पहा, बेस्ट उपक्रमाच्या अंतर्गत बस वाहक या पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अराखीव प्रवर्गातून ज्या रिक्त जागा आहेत तर त्या रिक्त जागा संदर्भात ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला भरायचा आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तुम्हाला www.bestundertaking.com या संकेतस्थळाला जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे। या संकेतस्थळाची लिंक किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म कशा पद्धतीने भरणार या संदर्भाची डिटेल्स इन्फॉर्मेशन आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर केलेला आहे। तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता। व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केव्हापासून सुरुवात झाली तर 8/7/2026 ते 29/7/2026 या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता। म्हणजे उद्यापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होतील। 29 जुलै 2026 पर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। तर यामध्ये पहा, प्रत्येक कास्ट कॅटेगरीला एकूण जागा किती आहेत तर या ठिकाणी पहा, अनुसूचित जातीसाठी एकूण 34 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी एकूण 22 जागा, विमुक्त जातीसाठी एकूण 6 जागा, भटक्या जमातीसाठी या ठिकाणी 6 जागा, भटक्या जमाती सी साठी म्हणजे NTC NTD NTB जे आहे त्यासाठी या ठिकाणी एकूण 10, विशेष मागासवर्गीय प्रवर्ग म्हणजे SBC साठी या ठिकाणी 5 जागा, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी एकूण 67 जागा, त्यानंतर SCBC साठी EWS साठी तुम्ही पाहू शकता एकूण 36 जागा आहेत आणि SCBC साठी तुम्ही पाहू शकता एकूण 36, SCBC साठी एकूण 36 जागा आहेत आणि ओपन प्रवर्गासाठी 142 जागा। तर अशा प्रकारे एकूण 364 जागेचे हे सविस्तर वितरण असेल। तर यामध्ये पहा, आता शैक्षणिक पात्रता काय म्हणजे कोणते विद्यार्थी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतात तर या ठिकाणी पहा, माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे तुम्ही 10वी पास असाल, तुम्हाला 10वीमध्ये किमान सरासरी 50% गुण जर असतील तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन करू शकता। किमान तुम्हाला 50% गुण पाहिजे, अधिक गुणासह तुम्ही उत्तीर्ण असेल तरी चालेल, तुम्हाला कमीत कमी 50% गुण असलं पाहिजे। जर 45 गुण जर असतील तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करता येणार नाही। त्यानंतर सदर परीक्षा उच्चतम परीक्षेचा किमान 150 गुणाचा मराठी विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला 10वीला तुम्ही मराठी 100 विषय या ठिकाणी जो विषय मराठी विषय तुम्हाला 100 गुणाचा आहे तर त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा 50 गुण असणं गरजेचं आहे। म्हणजे 50 टक्केवारी आणि मराठीमध्ये 50 गुण अशा असेल तरच तुम्ही या ठिकाणी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकता। जर तुम्हाला मराठीमध्ये जर असे टोटल जर तुम्हाला जर 50% असतील किंवा 65% असतील आणि जर तुम्हाला मराठीमध्ये जर 45 मार्क असतील तर तुम्ही या ठिकाणी या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकणार नाहीत। ही एक सर्वात महत्त्वाची अट आहे। त्यानंतर प्रादेशिक परिवहन अंतर्गत महाराष्ट्र राज्याने दिलेल्या नूतनीकरण केलेला बस वाहक परवाना व बिल्ला हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला या पदासाठी 10वी पास 50%सह मराठीला 50 गुण आणि तुमच्याकडे बस वाहन परवाना आणि बिल्लासुद्धा असणं गरजेचं आहे। या संदर्भात डिटेल्समध्ये आपण व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केलेत, ते सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। बॅच बिल्ला कशा पद्धतीनं काढणार, वाहन परवा कशा पद्धतीनं काढणार, त्यानंतर सर्वात महत्त्वाचं वयाची मर्यादा काय आहे तर या ठिकाणी पहा, 29/7/2026 रोजी तुमचं वय पाहिजे उमेदवारासाठी म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी। जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर तुमच्यासाठी
कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. कोणत्या तारखेला? 29/7/2026ला तुमचं 38 वर्षपेक्षा जर जास्त नसेल तर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता आणि जर तुमचं 38पेक्षा जर जास्त असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. त्यानंतर या ठिकाणी पहा, मागासवर्गीय उमेदवारासाठी कंपल्सरी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 43 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. जर 43 वर्षाच्या वर जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. त्यानंतर शारीरिक पात्रता काय आहे? तर तुमची किमान उंची पाहिजे 164 सेंटीमीटर आणि कमाल 158 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. जर तुमची 178 सेंटीमीटरपेक्षा जर उंची जर जास्त होत असेल तरी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही. फक्त तुमची उंचीचा जो क्रायटेरिया असेल ते 154 ते 178 यांच्या दरम्यान तुमची उंची असणं गरजेचं आहे. वजन तुमचं कमीत कमी या ठिकाणी तुमचं 45 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे. जर तुमचं 42 किलो वजन असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही. त्यापेक्षा जास्त असेल तर चालेल. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचा पगार किती असेल? तर तुमचं सुरुवातीला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमचा प्रोबेशनरी पिरियड असेल म्हणजे सुरुवातीला ह्या ठिकाणी तुमचं हे किती असेल? मूळ वेतन तुमचं असेल 22,060 रुपये असेल. त्यामध्ये तुमचा प्लस महागाई भत्ता असेल, मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत घर भाडे असेल, वैद्यकीय भत्ता असेल, गणवेश धुलाई भत्ता असेल, रजेचे रोखी असेल, रजा भत्ता असेल आणि या उपक्रमाच्या अंतर्गत तुम्हाला बस प्रवासा या ठिकाणी मोफत असेल. एकंदरीत तुमचा जो पहिला पगार असेल तर या ठिकाणी 36,000 रुपयाचा असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रत्यक्ष यादीचा कालावधी या ठिकाणी 2 वर्षाचा असेल. जर तुम्ही वेटिंग लिस्टला जर लागले तर तुमचा 2 वर्षाचा कालावधी असेल. त्यानंतर ही जी परीक्षा असेल परमनंट पदासंदर्भात ही भरती प्रक्रिया आहे. तर ही जी परीक्षा असेल तर CBT म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड परीक्षा असेल, म्हणजे ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. तर यामध्ये अंकगणित विषय असेल, सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, मराठी भाषेचं ज्ञान असेल, त्यामध्ये इंग्रजी भाषेचं ज्ञान असेल. प्रत्येक विषयाची बहुपर्यायी चाचणी 10 गुणाची असेल, म्हणजे अंकगणितसाठी 10 गुण, सामान्य ज्ञानासाठी 10 गुण, चालू घडामोडीसाठी या ठिकाणी तुम्हाला म्हणजे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीसाठी 10 गुण असतील. त्यानंतर या ठिकाणी पहा, मराठी भाषेसाठी 10 गुण असतील आणि इंग्रजीसाठी मग 10 गुण असतील. या संदर्भात आपण अभ्यास कशा पद्धतीनं करावा, कोणकोणते पुस्तकं वापरावे, कशाप्रकारे तुम्ही या परीक्षेमधून चांगल्या प्रकारे गुण घेऊन तुम्ही रिझल्ट लावू शकता, यासाठी आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ अपलोड करूयाच. तर अशा प्रकारे ही परीक्षा असेल आणि सरासरी तुम्हाला यामध्ये एकूण 12 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणजे 4 विषय आहेत, तर 4 विषयापैकी तुम्हाला प्रत्येकाला 3-3 गुण या ठिकाणी जर तुम्ही घेतले तर तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत. त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी मेरिटमध्ये गणलं जाईल. त्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये असेल आणि कास्ट प्रवर्गासाठी 900 रुपये असेल. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्ती बदली तत्वावर बदली बस वाहक म्हणून केली जाईल. म्हणजे जे विद्यार्थी मेरिटमध्ये लागतील तर त्यांचे सुरुवातीचं जे पद असेल तर ते पद काय असेल? बदली बस वाहक या पद्धतीचा असेल. आणि त्यानंतर म्हणजे बदली कालावधी समाप्तीनंतर समाधानकारक जर तुमची वागणूक असेल, जर तुमचं जर वर्तणूक चांगली असेल, तुमचा जर जॉब चांगला झाला असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे काही नियम असेल त्या नियमाच्या अधीन राहून तुम्हाला कायमस्वरूपी तत्वावर त्या ठिकाणी परमनंट केलं जाणार आहे. तर अशा प्रकारची जे विद्यार्थी ड्रायव्हर पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. या अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण जाहिरात प्रकाशित झाली. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. अधिक माहितीसाठी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. मराठी असेल, अंकगणित असेल, इतर जे काही महत्त्वपूर्ण परीक्षेची बाबी असतील तर त्या परीक्षेच्या बाबी संदर्भात आपण डिटेल्समध्ये लेक्चर घेणार आहेत. आपला क्लाससुद्धा असणार आहे, त्यामुळे तुम्ही जॉईन करण्यासाठी आपल्या नंबरलासुद्धा मॅसेज करू शकता. काही माहिती हवी असेल तर या नंबरला मॅसेज करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.